गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील मुंबई शहराच्या दक्षिणेला समुद्र किनाऱ्यावर असलेले एक स्मारक आहे। ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या अपोलो बंदर मुंबई येथे डिसेंबर 1911 मध्ये झालेल्या पहिल्या भेटीच्या स्मरणार्थ हे स्मारक या ठिकाणी बांधण्यात आले होते। शाही भेटीच्या वेळी प्रवेशद्वार बांधले गेले नव्हते, त्यामुळे सम्राटाचे स्वागत कार्डबोर्डच्या संरचनेद्वारे केले गेले। हे बघा मित्रांनो, आता आपण गेटवे ऑफ इंडियाला चाललेलो आहेत आणि आपण इथे बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणाहून टॅक्सी पकडलेली आहे आणि टॅक्सी पकडल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील या ठिकाणाहून आणि 30 रुपये भाडं आहे इथून जायचं, परत 30 रुपये यायचं टॅक्सीचं भाडं आहे। आता आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर बघणार आहोत काय काय आहे तिथे, कसं काय ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघता येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मिस्टर DS या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सर्वात आधी इथे एक चेकपोस्ट लागतं। या चेकपोस्टमध्ये आपल्याला मशीनद्वारे चेक केलं जातं। या ठिकाणी भरपूर पोलीस असतात। मशीनमध्ये चेक केल्यानंतर मग आपल्याला पुढे प्रवेश दिला जातो। तर बघा मित्रांनो, हे आहे आपल्या मागे इकडे आपल्या भारताचं प्रवेशद्वार म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया। आता आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया। मला वाटतं तिकडे काहीतरी थोडंसं डागडुजीचं काम चालू आहे, साईडला बांबू लावलेले आहेत, म्हणजे रिपेअरिंगचं काहीतरी काम चालू आहे। आपण आता पुढे जाऊन बघूया कसं आहे ते। हे बघा किती मोठं असं भव्य असं प्रवेशद्वार आहे बघा। आपण आता पुढे जात आहोत। तर इकडे पण काही जुन्या इंग्रजांच्या काळातल्या बिल्डिंग्स आहेत। नंतर समोर एक छत्रपती शिवाजी राजांचं भव्य अश्वारूढ पुतळा आहे। त्यानंतर इकडे स्वामी विवेकानंदांचा एक पुतळा आहे, तो सुद्धा आपण बघणार आहोत थोड्याच वेळात। आता आपण सध्या समोर जाऊया, जे आपलं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारापाशी जाऊया। हे आहे आपले भारताचं प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया। या स्मारकाची पायाभरणी मार्च 1913 मध्ये करण्यात आली। वास्तुविशारद जॉर्ज व्हिटेड यांनी स्मारकासाठी अंतिम डिझाईन 1914 मध्ये मंजूर केले। मुंबईत स्थित गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम 1920 मध्ये सुरू झाले व त्यानंतर 4 वर्षांनी बांधकाम पूर्ण झाले आणि शेवटी 4 डिसेंबर 1924 मध्ये ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले। भरपूर लोक इकडे बघण्यासाठी येतात। ही समुद्राकडची बाजू आहे गेटवे ऑफ इंडियाची आणि बघू शकता इकडे हा समुद्र आहे। इकडे समुद्रात आपल्याला इकडे बोटी फिरताना दिसत आहेत आणि मी इकडे बसलो, माझ्या मागे तुम्हाला ह्या बोटी दिसतील, छोट्या छोट्या काही मोठ्या बोटी आहेत, त्या फिरताना आपल्याला इकडे दिसत आहेत। गेटवे ऑफ इंडिया हे दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर परिसरातील पानवट्यावर स्थित आहे।
या स्मारकाला मुंबईचा ताजमहल म्हणूनही ओळखले जाते. अरबी समुद्राच्या सागरी मार्गावरून येणाऱ्या जहाजांसाठी याला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते आणि हे मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या कमानी मुस्लिम शैलीनुसार आहेत, तर सजावट हिंदू शैलीवर आधारित आहे आणि या ठिकाणचं संपूर्ण बांधकाम बेसॉल्ट दगडाने केलेलं आहे. या स्मारकाची उंची 83 फूट आहे आणि या स्मारकात बांधलेल्या कमानीच्या प्रत्येक बाजूला सुमारे 600 लोक बसू शकतात एवढा मोठा हॉल आहे. हे बघा, हे प्रवेशद्वार आहे आणि सध्या हे काही कामानिमित्त बंद ठेवण्यात आलेले आहे, बघू शकता. त्यानंतर याच्या समोरच इकडे आपल्याला हे बोट दिसते, म्हणजे इथून आपण बोटीतून प्रवास करू शकतो. आपल्याला जिकडे जायचं तिकडे तिथे जाऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला हे बसण्यासाठी, असं समुद्राच्या किनाऱ्याला लागूनच हे बसण्यासाठी आपल्याला बनवलेलं आहे आणि इकडे सर्व लोक बसून मागचा व्ह्यू बघत आहेत. या ठिकाणचा हा आनंद घेताना इथे सर्वजण इथे दिसत आहेत. बघा, नंतर आता थोडंसं पुढे जाऊया आपण. इथे बघून झालेलं आहे आपलं. नंतर पुढे तिकडे स्वामी विवेकानंदांचं जे पूर्णाकृती पुतळा आहे तो जाऊन बघणार होतो आपण. आता आपण जे बोललो ना, ते स्वामी विवेकानंदांचं जे स्मारक आहे, जे स्वामी विवेकानंदांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तो आपल्याला इथे दिसत आहे. सुंदर असा पूर्णाकृती पुतळा आहे स्वामी विवेकानंदांचा आणि त्याच्या बाजूलाच हे छोटंसं असं गार्डन बनवलंय, छान बनवलंय आणि हे दृश्य सुद्धा इथून चांगलं दिसत आहे. आणि समोरच इकडे समुद्र किनाऱ्याला लागूनच हा स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे. त्यानंतर आपण जर इकडे बघितलं, त्या बाजूला समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तर आपण तिकडे जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण समोर स्मारक बघत आहोत आणि हे स्मारकच्या जवळपास जायला आपल्याला एंट्री नाही आहे. इथे अशा प्रकारचे हे पोलिसांचे हे बॅरिकेड लावलेले आहेत, त्याच्यामुळे आपण लांबूनच त्यांचं दर्शन घेत आहोत. निश्चयाचा महामेरू, होत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन आपल्याला इथे झालेलं आहे. स्वातंत्र्यानंतर जेव्हा इंग्रज आपल्या देशात परत गेले, त्यानंतर राहिलेलं जे बांधकाम होतं ते भारत सरकारने पूर्ण केले व त्यासाठी सुमारे 21 लाख रुपये खर्च आला व त्या दिवसापासून आजपर्यंत जी काही दुरुस्तीची कामं निघतात ती आपल्या भारत सरकारद्वारे केली जातात. आपल्याला इकडे बोट आलेली दिसत आहे. इकडे बघा, छोटीशी बोट आहे. बऱ्याचशा बोटी तिकडे उभ्या आहेत. या बोटींचा जेव्हा नंबर लागेल तेव्हा त्यांना पुढे इकडे आणलं जाईल. या ठिकाणी
या ठिकाणी मग प्रवासी भरले जातात आणि मग इथून काही ठिकाणी जसं अलिबाग असेल, वसई बीच असेल, ठिकठिकाणी या ठिकाणाहून प्रवाशांना घेऊन जातात. तर मित्रांनो, या समोर ज्या बोटी दिसतात ना, या बोटीकडनं आपल्याला समुद्रामध्ये इथे आसपास आपल्याला अर्ध्या तासाची राईड करून आणून इथेच सोडतात. आणि या राईडमध्ये आपल्याला त्यांना 130 रुपये पे करावे लागतात. 130 रुपये पे केले की मग आपल्याला इकडे सगळं समुद्रामध्ये आपल्याला बघू शकता, इकडे सर्व या ठिकाणी आपल्याला मागे फिरून आणतात. पण मला खूप इच्छा होती या बोटीमध्ये फिरायची, पण या बोटीमध्ये फक्त फॅमिली अलाउड आहे, म्हणजे 2-3 जण असतील, सिंगल असं अलाउड नाही. मी इथे सिंगल आल्यामुळे माझा हा प्रॉब्लेम झाला. तर बोटीत फिरायचं असेल तर आपली फॅमिलीच बरोबर घेऊन या आणि मग तुम्ही या बोटीचा आनंद घेऊ शकता. तर या ठिकाणी आपलं हे बोटीत फिरायचं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे. नेक्स्ट टाईम आपण फॅमिलीसोबत येऊ आणि या बोटीचा आनंद घेऊ आणि अजून एक चांगला व्हिडिओ या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करू. आता आपलं या ठिकाणी फिरून झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आता आपण या ठिकाणाहून पुन्हा CSTला जाणार. CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्या ठिकाणाहून परत आपल्या बदलापूरला पोहोचणार. तर मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.